योद्धा न्यूज मराठी। देशानं 79 वर्षाची स्वातंत्र्याची वाटचाल पूर्ण केली, परंतु आंबेगाव तालुक्यातील अजूनही काही वाड्या वस्त्या मूलभूत सुविधांसाठी वंचित आहेत। त्यापैकीच आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील असाणे भांगलेवाडी येथे आजही रस्ता म्हणजे चिखल, खड्डे आणि त्रासच प्रवास। पावसाळा सुरू झाला की या वस्तीतील लोकांची रोजचीच कसरत सुरू होते। शाळेत जाणारी मुले, आजारी वृद्ध नागरिक, शेतकरी या सगळ्यांनाच या चिखलातून वाट काढावी लागते। रुग्णांना रुग्णालयात नेणं म्हणजे मोठे संकट। स्थानिक नागरिक म्हणतात, दरवेळी निवडणुकीआधी आश्वासन मिळतात, परंतु निवडणुका संपल्या की आमच्या वस्तीचे नावही कुणाला आठवतही नाही। एखाद्या मीटिंगमध्ये विषय निघाला तर कार्यकर्ते आणि अधिकारी उलट विचारतात, तुमची वस्ती कुठे आहे? आजपर्यंत अनेक तक्रारी निवेदन दिली, परंतु परिणाम काहीच नाही। स्वातंत्र्यानंतर रस्ता मिळणं हे जर स्वप्नच वाटत असेल तर हा विकास आहे की आदिवासी भागाकडे केलेल दुर्लक्ष, असा संतप्त सवाल येथील स्थानिक विचारत आहेत। अरे बाबा, रस्ता गेल्याले काय पहिला गेला होता तर तो केला, जेसीबी सरपंचानं आणला। सरपंचानं जेसीबी त्याच बिचाऱ्या का काही दोष नाही, त्यानं जेसीबी आणला, रस्ता केला, पण आता परत एकदा गेला। आता शाळेची पोरा येऊन फुटल्यात। 8 दिवस झाले शाळेची पोरा, कोणी 10वीले, कोणी 8वीले, कोणी 9वीले। आता 8 दिवस झाले पोरा गेलेली नाही। आम्ही प्रस्ताव देऊन देऊन पार थक्कीच झालो काय, पण आमचा काय कोणी सरपंचाचाही कोणी मानिना आणि आमचाही कोणी मानिना। आता संजय गवारी इथं आला निवडणुकीला, त्यांच्या बरोबर ताई लोकरे। आता गाडी मावशी आजी गाडी काही येत नाही। आता बाई पाहिला ग तो कसं आमची परिस्थिती, गाडी येत नाही। नाही मावशी, काळजी करू नका तुम्ही, मी लगेच रस्ता तुमचा करीते काय, तुम्ही फक्त मला मता द्या। मग आम्हाला बाई काही नको, फक्त एवढा रस्ता करून दे आणि आमचा हे कर। आता इकडं काय वरचा रस्ता वालबाई का तिकूनही रस्ता आंबे हातवीचा इकडं आसाण्याचा रस्ता फुटलाय। आम्हाला काय इकडूनही जाया मार्गाने आणि इकडूनही जाया मार्गाने, आणि दडी खाली जणू काय मरायची बारी आली आणि आमचं काय कोणी मनवो घेत नाही। मग तुम्हाला निवडून देऊन तरी काय उपयोग झालाय? काय उपयोग केला तुम्ही निवडून देऊन? फक्त मत आली का मावशी, काका, दादा, बाबा एवढा फक्त म्हणणार। आता मावशी दडी खाली गेले, काका दडी खाली गेला, आणि सगळी वाडी दडी खाली गेले, तरी आता कोणी काही विचार त्याचा कराया मागना। मग तुम्ही विचार करणार तरी कधी? कधी करणार डांबरीकरण? आज करीतो आम्ही, काय वाडीतून रस्ता देतो, हे करीतो, आणि मग तुम्ही काय आमचा आदिवासी लोक, आम्ही आदिवासी होतो म्हणून तुम्हाला निवडून दिला काय? मग तुम्ही आदिवासीचं नाव सांगता कशाला ना? आदिवासी तुम्ही जर समजा काही हे करती नाही, ती मनव घेती नाही, तो बिचारा सरपंच, आम्ही उठावा त्याला बोलावा, आम्ही उठावा त्याला बोला, पण बिचाऱ्या काही दोष नाही। तो लाईटीचा काय गागाळी देणार, तो काय याची नुकसान भरपाई आमका झाली काय झाली, पण त्याला तुम्ही साथी देती नाही तर तुझ्याचाही इलाज नाही। सरपंचाला तुम्ही मानती नाही तर तुम्ही आम्हाला कशी काय मानणार? मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।